नमस्कार मित्रांनो, मागचा व्हिडिओ माझा अर्धवटच राहिला कारण तो चालता चालता कधी बंद पडला मला माहीतच नाही आणि मी वेड्यासारखा बडबडत राहिलो. मग परत मला समजलं म्हणून मी थांबून परत तुमच्याबरोबर कंटिन्यू करायच्यासाठी रेडी झालो आहे. चला मग पुढे करूया कंटिन्यू. काय हेल्मेटच्या खाली असतं ना, त्याच्यामुळे कळत नाही की व्हिडिओ चालू आहे का बंद आहे. मला एक अंदाज आला म्हणून मी पटकन थांबलो आणि बघितलं तर बंद झालेलं. मग तेवढा अर्धा जो व्हिडिओ झालेला तुम्ही कालच्या भागात टाकलेला, आज परत पुन्हा आता नवीन व्हिडिओ मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून पाठवतो, म्हणजे कंटिन्यू पुढे करतो आहे. कशी लोक रस्त्यात येऊन उभे राहतात मधोमध बाईक घेऊन, ते पण फॅमिली सकट, लहान मुलगा आहे बरोबर. स्वतःची तर नाहीच काळजी आणि दुसऱ्याची नाही. जर तिकडनं कोण फास आला आणि त्याचा नाही कंट्रोल झाला तर काय करणार सांगा. म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळायचं आणि मुलांच्याही खेळायचं, बरोबर नाही ना. हे सावध राहावं लागतं. तुम्ही क्रॉस करताय म्हटल्यानंतर तुम्ही मागे थांबायला पाहिजे. मध्येच रस्त्याच्या येऊन कसं थांबून चालेल. आणि हा इथे बाजार आहे ना, फळ बाजार असल्यामुळे कसं इथे कंटिन्यू गर्दी असते आणि ट्रॅफिक ह्याच स्पॉटला चांगलं होतं. कारण काय, तिकडे ते खोदलेलं असल्यामुळे ना ट्रॅफिक लगेच भरते एकदम. आणि इथे उंचवटे मातीचे ढिगे बिगे पडलेले आहेत, त्याच्यावरनं गाड्या फटकन उडतात. त्याच्यामुळे खूप काळजी घेऊन गाडी चालवायला लागते. कारण साईडला रस्ता खोदलेला आणि शॉर्ट रस्ता असल्यामुळे खूप काळजीने चालवायला लागतं. तसा मला बरा आज उशीरच झालेला आहे. लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय मी. माझं बोलायचं खूप मूड आहे तुमच्याबरोबर, पण काय होतं, व्हॉईस जो मी स्पीकर खड्डे बघा रोडचे, काय होतं, मी स्पीकर माईक लावतो ना, तर त्या माईकमध्ये व्हॉईस भरपूर येतं. म्हणजे व्हॉईस म्हणजे बाहेरचा जो आवाज असतो ना, तो भरपूर येतो. त्याच्यामुळे कसं आपण बोललेलं काहीच समजत नाही आणि नुसतं खरखर 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 चालू असतं. त्याच्यामुळे कसं सांभाळून चालवायला लागतं आणि मग तुमच्याबरोबर बोलता येत नाही. म्हणून मी बॅकग्राऊंडमध्ये तुमच्याबरोबर बोलतो आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर कॉमेंट्समध्ये यस करा, आवडत नसेल तर नो करा. कारण काय, मी बॅकग्राऊंडमध्ये टाकतो तर तुम्हाला स्पष्ट ऐकायला येतं एकदम. आणि ते रेकॉर्डिंग केल्यानंतर मलाही ऐकायला खूप बरं वाटतं. समालोचन होतं ते एकदम. असे रॉंग साईडने येतात ना, खूप प्रॉब्लेम्स करतात. बरं आहे ना, गाड्या येत असताना सुद्धा ते मध्ये येऊन घुसतात, रॉंग साईडने चालत येतात पुढे. त्यांना ही काळजी नाही की बाबा आपल्याला कोणतरी येऊन ठोकेल किंवा समोरच्याचा बॅलन्स जाईल आपल्यामुळे, काही पडलेली नसते. आणि आता काय, सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत. लिंक रोडला सगळ्याच रस्त्याची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे खूप काळजीने गाडी चालवायला लागते. हा टाईम असतो तो पीक टाईम असतो. म्हणजे लोकांची शाळेत जाणारी घाई असते, कामावर जाणारी घाई असते. त्याच्यामुळे कसं गाड्या वाढायला लागतात हळूहळू रोडवरती. साध्या बाईकला जायला जागा असते राईट साईडला, तरी पण ही लोक लेफ्ट साईडला जास्त धावायचा प्रयत्न करतात.
बाईक सहज जाऊ शकते लेफ्ट साईडने, एवढी जागा रिकामी असते. खूप छान वाटतात या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बघताना कॅमेऱ्यामध्ये. व्हिडिओमध्ये तर खूपच छान वाटतात, असं वाटतं फॉरेनला आलो आहे. पण इथे जरा रस्ते खराब आहेत. वरखाली थोडंसं सिमेंट निघून गेलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे खडखडीत आहे थोडं. या स्पॉटला मी 2 वेळा पडलो आहे काळोखात. एकदा तर मांजरच घुसलेली माझ्या टायरमध्ये आणि मी आडवा झालेलो. त्याच्यामुळे रात्र असली की मी खूप काळजीने या रोडने येतो. मारवे रोडचं सिग्नल आलं आहे. इथे खूप बराच वेळ लागतो. मी थांबल्याशिवाय जात नाही पुढे. मी जेव्हा क्लिअर होतो सिग्नल तेव्हाच मी या मारवे रोडच्या सिग्नलने जातो. असं पटकन निघून जात नाही कधी. कसं असतं, इथे चारी बाजूने गाड्या येतात, कोण कसंही येतं. त्याच्यामुळे खूप काळजीने चालवायला लागतं ह्या सिग्नलला. त्या मुली बघून सांगते होते ब्लॉगर चल रहा है. वाव, काय पक्षी जात आहेत बघा. हे फ्लॅमिंगो पक्षी किसी कळपाने उडत आहेत. छान वाटलं बघून पक्ष्यांना असं उडताना. आता किती वेळ झाला बघा मला. मी त्याच सिग्नलला उभा आहे. मी अजून मलाच किती वेळ झाला तेच काय कळलं नाही की किती वेळ झाला आहे म्हणून. हा सिग्नल जवळजवळ 1.5 मिनिटाचा आहे. एकदा येऊन उभं राहिलं की तुम्ही अडकलात असं आहे. चला, सिग्नल चालू झाला म्हणून बरं वाटलं. फटाफट जाता येतं. तरी पण खूप काळजी घ्यावी लागते ह्या सिग्नलला. कारण काय, तिकडनं येणारे लेफ्ट साईडनं येणारे झटकन असे आडवे येतात समोर. कारण हा सिग्नल सुटला की सगळे सुसाट सुटतात एकदम. गरमी खूप वाढलेली आहे. हेल्मेटमध्ये एवढं गरम होतं की विचारायला नको. दुपारचं तर मी 12 वाजता जातो तर खूपच गरम होतं, एकदम हॉरिबल गरम होतं एकदम. आणि त्यात परत माझा काळा कलरचं जॅकेट असतं माझ्या अंगावर, त्याच्यामुळे खूप गरम होतं. ते कसं जरा वरखाली रस्ते असल्यामुळे खाली जास्त लक्ष द्यावं लागतं. मी माझ्या पोचलो जागेवर, जिमवर. आणि माझ्या इथून आता सुरुवात होणार कामाची. बाय बाय, उद्या भेटू.